आज आपल्या गावात आली ती चौरंगी नाथाची पालखी. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, दाखवतो तुम्हाला सगळं. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मी तुमचा लाडका ब्लॉगर वैभव 4353. तर आपल्याला सकाळ सकाळ उठून जायचं जरा नाश्ता करायला. मग काय आलो पेटला, नाश्ता ही एकदम क्वालिटी मध्ये केला आणि तिथनं आलो मग आपल्या शॉपवर. पप्पा बाहेर गेल्यामुळे आपल्याला शॉप उघडायला लावलेला. मग काय सगळं साफसफाई करून देवपूजा ही करून घेतली एकदम क्वालिटी मध्ये. आपल्याला ह्या राखला नवीन आलेल्या चप्पल लावायच्या होत्या, एकदम व्यवस्थित मध्ये लावून घेतली. आणि परत तिथनं आपल्याला जायचं होतं ग्रामपंचायत मध्ये पाण्याचं कार्ड रिचार्ज मारायला. तुमच्या गावात असं पाण्याचं कार्ड रिचार्ज करून भेटतं का ते मला कमेंट करून नक्की सांगा. परत तिथनं म्हणलं जर आपण समोसा खायला जाऊ. मग काय कृष्णा स्वीट मध्ये आलो, समोसाही खाल्ला आणि तिथनं आलो सौरभ भाऊची. सौरभ भाऊची तिथे एक गॉगल होता. गॉगल कसा दिसतोय तुम्ही सांगा कमेंट करून. आपल्याला ही केअर बॅग बी नाही होत्या. आपल्या शॉपवरच्या केअर बॅग संपलेल्या. परत तेवढ्यात आपली पुण्याहून दिदी बी आलती, दिदीला बी घेतलं. घरी येऊन शर्ट ही बदलला. परत तिथनं जायचं होतं आपल्याला अनिकेत कडे आलतो, पण अनिकेतने पार इंजनचं दोनच बॉक करून टाकलेलं. काय विषय नाही म्हणलं, चॉकलेट बॉय इथं फोनवर बोलत बसलेला. एवढ्यात आली मग चौरंगनाथाची पालखी. ही पालखी गावात आपल्या पहिल्यांदाच येते. ह्याच्यानंतर मग सगळं दिंड्या ही सगळं सुरुवात होते यायला. पालखीत वारकरी बी भरपूर होतं. जाऊ द्या म्हणलं, काय विषय नाही. तोपर्यंत आपला तन्मय भाऊ काय म्हणतोय बघा. शिडी चोर हो 100%. तन्मयनी शिडी कुठं चाललेली काय माहित. परत तिथनं आलो आपण शाळेकडे पालखीला पाया पडायला. पालखीच्या पाया पडून परत तिथनं आलो आपण वारकऱ्यांना जेवण वाढायला. वारकऱ्यांना जेवण ही वाढून झाल्यावर परत मग आपण बी बसलो जेवायला. झालं मग आपलं जेवण. पण ही कोण आहे तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही जर ह्याला ओळखला असेल तर ह्याची आयडी कमेंट मध्ये मेन्शन करा. परत वारकऱ्यांचं चाललेलं इथं भजन ही. परत मग तिथनं आम्ही जातो घरी. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर, कमेंट करा.